ओके. चालेल. हं. तर आपण बघतोय भगवद्गीता. आता आपण अखेरच्या अध्यायाकडे आलेलो आहोत. एवढा हा जो प्रवास आहे तो खूप छान झालेला आहे. तुम्हामुळं तुम्ही जे श्रवण करण्याची तुमची जी इच्छा आहे, गोडी आहे, त्याच्यामुळे सगळ्या श्रोत्यांना देखील एक प्रकारची प्रेरणा मिळत आहे की किती तुम्ही तुमचा वेळ देऊन, दुपारचा झोपण्याचा, विश्रांतीचा वेळ देऊन तुम्ही भगवद्गीतेचं अध्ययन करत आहात किंवा त्याच्याबद्दल श्रवण करत आहात. तर तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. हं. तर आज आपण 18वा जो अध्याय आहे, मोक्ष संन्यास योग, त्याच्यामधील श्लोक क्रमांक 18 पाहणार आहोत. तर आपण एक बघतोय आपल्याला एवढं या सगळ्या अध्ययनातून एक कळून चुकलंय की भक्तीमध्ये कुठलंही कार्य हे छोट नाहीये. माईक वर बोलण्याची सेवा असू द्या किंवा मंदिरमध्ये झाडू मारण्याची सेवा असू द्या, कुकिंग करायची सेवा असू द्या, हार करायची सेवा असू द्या किंवा कुठलीही सेवा असू द्या, कोऑर्डिनेट करायची सेवा असू द्या, श्रवण सेवा असू द्या, सगळ्याला भगवंत एका नजरेने पाहतात. म्हणजे कुठलीही सेवा अशी लहान मोठी नाहीये. त्याच्यामुळे ही जी श्रवण सेवा तुम्ही जी करत आहात ती खूप प्रेरणादायी आहे आणि खूप त्याच्यामुळं एक म्हणतो ना उत्साह श्रोत्यांचा वाढत आहे किंवा इतर जे लोक लेक्चर देत आहेत, मैत्रिणी ज्या लेक्चर देत आहेत, त्यांना खूप उत्साह मिळत आहे. तर आपण एक बघू शकतो की प्रश्न विचारणं हे का गरजेचं आहे वेळोवेळी. तर जर मनामध्ये आपल्या संशय असेल तर आपण प्रगती करू शकत नाही. आता भागवत मध्ये पण हे दिलंय की संशयात्मा विनश्यती. वेळोवेळी प्रश्न विचारले पाहिजेत. म्हणजे आपण आहे ना, आपल्याला आठवत असेल की आपल्या मनातले प्रश्न दुसऱ्या कोणीतरी विचारले तरी सुद्धा आपल्याला जर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर आपली भक्तीमध्ये टिकून राहण्यासाठी खूप मदत होत असते. म्हणजे असं म्हटलं गेलं की संशय मनामध्ये आपण ठेवता कामा नये. आणि जो व्यक्ती प्रश्न विचारतो तर ज्यांनी विचारले त्याला पण लाभ होतो, ज्याला विचारले त्याला पण लाभ होतो आणि जे ऐकतायत त्यांना पण लाभ होतो. आता अर्जुनाने जेव्हा भगवंतांना प्रश्न विचारले, त्यांच्या मनामध्ये जो गोंधळ निर्माण झाला. अर्जुन खरं बघायला गेलं तर भगवंताचे परम भक्त आहेत, सखा भगवंतांचे आहेत ते. आणि मित्र आहेत ते एवढ्या जवळचे की भगवंत अर्जुनाला असं म्हणतात की तू असेल तेव्हाच मी कुठे अवतार घेण्यासाठी जाणार. म्हणजे तू असल्याशिवाय मी अं कुठेही जाणार नाही, म्हणजे कुठल्याही ठिकाणी जाणार नाही. म्हणजे पृथ्वीवर तर सोडाच, पण कुठेही जाणार नाही. तू असला तरच मी एखादा अवतार कार्य माझं पूर्ण करणार आहे. म्हणजे एवढे अर्जुन परम मित्र आहेत. गुह्य असं ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला या ठिकाणी दिलेलं आहे. कारण अर्जुन गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये होते. युद्ध करू का नको करू अशी मनस्थिती त्यांची होती. पण हे अर्जुन हे एवढे परम जवळचे आहेत, भगवंताचे परम मित्र आहेत, त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होण्याचं तसं काही कारण नाही. शुद्ध भक्त आहेत ते भगवंताचे. परंतु आपल्यासारख्या जीवांना जगायचं कसं हे ज्ञान देण्यासाठी आणि कशा प्रकारे जगण्याची प्रेरणा आपल्याला मिळावी यासाठी हे ज्ञान भगवंतांनी अर्जुनाच्या माध्यमातून प्रश्न विचारून आणि भगवंतांनी स्वतः त्या शंकांचं, संशयांचं, प्रश्नांचं निरसन करून आपल्या पुढे एवढं सुंदर भगवद्गीतेचं असं हे खजिना आपल्या पुढे ठेवलेला आहे. म्हणून साठी ना हे गोष्ट खूप महत्वाची आहे की आपण जी प्रेरणा घेतो तर ती कुठल्या स्त्रोताकडून घेतो ते खूप महत्वाचे. प्रभुपाद म्हणतात की रिलिजन रिलिजन विदाउट फिलॉसॉफी इज सेंटिमेंटल. म्हणजे सेंटिमेंटलिझम. म्हणजे कोणत्याही धर्माचं पालन करत असलो आपण तर त्या पाठीमाग काही सिद्धांत आहेत की नाही हे आपण नेहमी चेक केलं पाहिजे. आणि जर तसं नसेल तर ती केवळ भावुकता असू शकते. आणि दुसरी गोष्ट प्रभुपाद एक सांगतात की ज्या वेळेस फिलॉसॉफी विदाउट रिलिजन इज मेंटल स्पेक्युलेशन. म्हणजे धर्माचे पालन करायचंय तर सिद्धांत जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जर फिलॉसॉफी विदाउट रिलिजन इज इज ओनली मेंटल सेक्युलेशन, म्हणजे केवळ फिलॉसॉफी जर असेल पण धर्माचं अधिष्ठान नसेल त्या गोष्टीचं तर ती केवळ मनोकल्पना असू शकते. म्हणून हा धर्म म्हणजे नेमका काय आहे आणि मनुष्याचा धर्म नेमका काय आहे की जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. बघा आता गौर पौर्णिमा जवळ आली आहे, ते आपल्याला एवढा खजिना घेऊन आलेले आहेत. भगवंत स्वतः भक्ताच्या रूपामध्ये, गौरांग महाप्रभूंच्या रूपामध्ये, की
हरिनाम जे संकीर्तन आहे ते आपल्यासाठी घेऊन आलेले, की हरिनाम घ्या आणि भगवंताची प्राप्ती तुम्ही या ठिकाणी करून घ्या. त्याचबरोबर आपल्याला ते हेही समजून सांगत आहेत भगवंत स्वतः, त्यांची वाणी आहे भगवद्गीता म्हणजे अर्जुनाच्या माध्यमातून, की नेमकं कुठली प्रेरणा आपण घेतली पाहिजे आपली कृती कुठलीही करत असलो तरी. तर ते आपण समजून घेणार आहोत श्लोक क्रमांक 18 मध्ये. तर आपण वाचूयात श्लोक क्रमांक 18. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्म चोदना करणम कर्म करतेती त्रिविधा कर्म संग्रह. अर्थात ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही तीन कर्मांच्या प्रेरणा देणारी कारणे आहेत. ही तीन कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत. इंद्रिये, कर्म आणि कर्ता हे तीन कर्माचे घटक आहेत. थोडासा टेक्निकल आहे हा श्लोक, पण जर आपण उदाहरणाच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि एक इच्छा बाळगली आपण स्वतः, की हे ज्ञान कृपया प्रभुपाद आम्हाला समजू द्या, तर त्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो आणि हे ज्ञान आपल्या समोर देखील प्रगट होऊ शकते जर आपली इच्छा तशी असेल तर. आता आपण बघतोय की सर्व कर्मांच्या सिद्धींची 5 कारणांवरती भगवंतांनी चर्चा केलेली होती, अर्जुनाला समजून सांगितलेलं होतं. काही मागचे काही श्लोक होते त्याच्यामध्ये कर्मांच्या सिद्धींची जी 5 कारणं होती त्याच्यामध्ये बरोबर डिटेलमध्ये त्यांनी हे समजून सांगितलेलं होतं, की कर्माचं स्थान म्हणजे शरीर, त्याच्यानंतर कर्ता, विविध इंद्रिय आणि अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा. याच्यातून आपण एक शिकलो होतो की केवळ आपणच करता नाही, हे 5 घटक आहेत त्यामधील आपण एक आहोत. म्हणजे जेव्हा एखादं कार्य घडतं तेव्हा आपण स्वतःला जेव्हा करता मानतो, तर त्यावेळेस ते किती चुकीचं असतं, त्याचे परिणाम आपल्याला कशा प्रकारे भोगायला लागतात हे या ठिकाणी भगवंत आपल्याला सांगत आहे. कालच्या श्लोकातून देखील माताजींनी खूप छान पद्धतीने आपल्याला ही गोष्ट समजून सांगितली होती. तर आज आपण बघत आहोत की भगवंत सारांश रूपाने ज्ञानाबद्दल या ठिकाणी सांगत आहेत. तर 3 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. तर आपण आता वाचलं की ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही 3 कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत आणि इंद्रिय त्यांचं देखील महत्व आहे आणि कर्म आणि कर्ता हे 3 कर्माचे घटक आहेत. तर प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काय दिलंय ना ते आपण इथं समजून घेऊयात. प्रभुपाद सांगतात की दैनंदिन कर्म करण्याकरता 3 प्रेरक असतात. दैनंदिन ज्या काही कृती करतो आपण त्याच्यासाठी 3 प्रेरक असतात. ज्ञान, ज्ञेय, ज्ञान म्हणजे ज्ञान आणि विज्ञान, आणि त्याच्यानंतर ज्ञेय म्हणजे जाणण्याचा विषय, आणि ज्ञाता म्हणजे जाणणारा, जो हे ज्ञान जाणून घेतोय त्याला म्हणायचं ज्ञाता. कर्म करण्याची साधने, स्वतः, कर्म आणि कर्ता हे कर्माचे घटक आहेत. कोणत्याही मनुष्याने केलेल्या कोणत्याही कर्मामध्ये या गोष्टी असतात. कर्म करण्यापूर्वी काहीतरी प्रेरणा होत असते. कर्म प्रत्यक्ष घडण्यापूर्वी ज्या निर्णयाप्रत आपण पोहोचतो ते कर्माचेच सूक्ष्म रूप असते. त्यानंतर प्रभुपाद सांगतात की कर्माचे रूपांतर क्रियेत होते. प्रथम मनुष्य विचार करणे, अनुभव करणे व इच्छा करणे या मनोवैज्ञानिक प्रक्रियेतून जातं व तिलाच प्रेरणा म्हणतात. ही प्रेरणा शास्त्रातून आली असली किंवा गुरु महाराजांच्या आदेशातून आली असली तरी दोन्हींनाही समान समजण्यात येते. ज्यावेळी प्रेरणा होते व कर्ताही असतो त्यावेळी इंद्रियांच्या मदतीने, ज्यांच्यात सर्व इंद्रियांचे केंद्रस्थान असलेल्या मनाचाही समावेश होतो, प्रत्यक्ष कार्य घडते आणि कोणत्याही कर्माच्या सर्व अंगांना कर्मसंग्रह असं म्हटलं जातं. तर आपल्याला हे तात्पर्य वाचल्यानंतर थोडस असं असं वाटू शकतं की काय कर्म, कर्ता, त्याच्यानंतर ज्ञान, कर्मसंग्रह, परत प्रेरणा, परत मनो जे संकल्पना, या सगळ्या गोष्टी थोडेसे शब्द आपल्याला असे वाटू शकतात. पण ज्या क्रिया आपण सहजगत्या करत असतो त्याच एक सूक्ष्म स्वरूपामध्ये या ठिकाणी वर्णन करण्यात आलेले आहे. तर इथं 3 गोष्टी सांगितल्या आहेत मैत्रिणींनो. लक्षपूर्वक जर आपण तात्पर्य वाचलं तर आपल्याला हे समजून येऊ शकतं. ज्ञान, ज्ञेय, परिज्ञान आणि ते ज्ञान अर्थात ज्ञान ज्ञेयम म्हणजे ज्ञानाला, आणि जो कोणी ज्ञान प्राप्त करतोय तो परिज्ञाता म्हणजे जाणणारा, याबद्दल बोलत आहेत. तर ही जी 3 कारणे आहेत ती कर्माला प्रेरणा देतात. म्हणजे कर्माला कुठलंही कार्य करण्यामागे काहीतरी प्रेरणा असते. तर ती जी प्रेरणा असते तर ती हे 3 घटकांकडून आपल्याला आलेली असते. आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत हा श्लोक. आता दैनंदिन कार्य करण्यासाठी 3 प्रेरक असतात.
तर ज्ञान म्हणजे काय नेमकं हे आपण समजून घेतो की ज्ञान म्हणजे ज्यामुळे काही जाणले जाऊ शकते. म्हणजे काही जिज्ञासेने किंवा काही गोष्टींमुळे अनुभवातून ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात, तर ते म्हणजे ज्ञान आहे. तर काही जे जाणले जाते ते म्हणजे ज्ञान. पण ही एक प्रक्रिया देखील आहे. जाणून घेण्याची प्रक्रिया आहे, ज्यामुळे काही आपण समजून घेऊ शकतो, जाणून घेऊ शकतो, त्याला ज्ञान म्हटलं जातं. आता इथं ज्ञेय म्हणजे काय आहे, तर काय जाणून घ्यायचे आहे, हा जर प्रश्न विचारला आपण की काय जाणून घ्यायचे आहे, तर त्याचं उत्तर म्हणजे ज्ञेय आहे. तर आता नंतर जो ज्ञेय समजून घेत आहे, ज्ञेय जो समजून घेतो म्हणजे विषय जो समजून घेत आहे, तर तो व्यक्ती म्हणजे ज्ञाता आहे. थोडक्यामध्ये आपण आता भगवद्गीतेचं सारांश रूपाने प्रभुपादांच्या तात्पर्यामधून हे समजून घेत आहोत. तर समजून घेत आहोत ते ज्ञाता तुम्ही आहात. आणि जे भगवद्गीतेमध्ये जे श्लोक आहेत ते म्हणजे म्हणू शकतो आपण की ज्ञान आहे, ते ज्ञेय आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे समजून घेण्याची, तर ती एक जाणून घेण्याची प्रक्रिया असं म्हणू शकतो. तर इथं या प्रकारे ज्ञान, एक मिनिट माताजी थोडं अनम्यूट करता का, काही आवाज येतो डिस्टर्ब होते होत. थोडासा, म्यूट करता का त्यांना प्लीज, थोडस लक्ष ठेवावं लागेल, सॉरी तुम्हाला. तर या प्रकारे ज्ञान जाणून घेण्याची प्रक्रिया ही आपण जाणून घेत आहोत. तर इथं असं म्हटलंय की कोणत्याही कर्मात कर्म करायची साधने, स्वतः कर्म आणि कर्ता हे कर्माचे घटक आहेत. बरोबर ना? कर्म त्याच्याशिवाय घडू शकत नाही. कोणतरी कर्म करणारा लागतो, स्वतः लागतो. आणि कशानुसार, कोणत्या साधनांनी तो कर्म करतोय, ते देखील महत्वाचे घटक आहेत. कोणत्याही मनुष्याने केलेल्या कर्मामध्ये हे 3 घटक असतातच. मग आपण इथं महत्वाचं समजून घेण्याचा घटक हा आहे की आपण कोणतेही कार्य जेव्हा करतो, शारीरिकरित्या बाह्य दृष्टीने जेव्हा एखादं कार्य करतो किंवा घडून येतं, तर ते प्रथमतः काय घडतं, ती प्रोसेस आपण समजून घेऊया थोडक्यामध्ये. थोडक्या अनुभवातून किंवा एखाद्या उदाहरणातून आपण हे समजून घेऊ शकतो की शारीरिक क्रिया जेव्हा घडते, एखादे कर्म किंवा कार्य जेव्हा घडतं, तर तेव्हा ते प्रथम कुठं घडतं, सूक्ष्म स्तरावरती. आज 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 आता एकादशी आहे. तर एकादशीला आता संध्याकाळी काय पदार्थ बनवायचा, असा जर विचार तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा येतो. समजा तुम्हाला साबुदाणा वडा बनवायचा आहे, फॉर एक्झाम्पल साबुदाणा वडा बनवायचा, तर तुमच्या मनामध्ये काय येणार पहिल्यांदा, ते वेगवेगळी जी कृती असणार आहेत. याच्यासाठी काय करावं लागेल, की साबुदाणा भिजवावा लागेल किंवा शेंगदाणे भाजून ठेवावे लागतील किंवा ते मिक्स करावं लागेल, बटाटे उकडून ठेवावे लागतील, दही लागेल, खोबरं लागेल चटणीसाठी, असं असं वेगवेगळे पदार्थ लागतील. ते जिन्नस आपल्याला गोळा करावे लागतील. आणि पहिल्यांदा काय करावं लागेल, तर बटाटे उकडत टाकावे लागतील, साबुदाणा भिजत घालावा. तर हे जे आहे हे पहिल्या तुमच्या मनामध्ये, हा जो साबुदाणा वडा आहे ना, तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग ती जी गोष्ट आहे ती तुमच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरलेली आहे. तर नंतर आपण प्रत्यक्षात ही गोष्ट आलेली दिसते की संध्याकाळी तुम्ही ठराविक काळानंतर जेव्हा तो बनवाल वडा, त्याच्या आधी तो जो आहे पदार्थ, तो तुमच्या मनामध्ये आधी बनलेला आहे. आधी तुमच्या प्रेरणेने, म्हणजे घरातल्यांना हा आवडू शकतो किंवा त्या प्रेरणेने तुम्ही तो बनवायला घेणार आहात. म्हणजे या कुठल्याही कृती मागची जी प्रेरणा आहे की घरच्यांना संतुष्टी वाटावी, ही जी प्रेरणा आहे तुमच्या हृदयामध्ये, तर ती प्रेरणा खूप महत्वाची आहे. म्हणजे आधी तो विचार मनामध्ये आलेला असतो आणि नंतर म्हणजे इच्छा झालेली असते, आणि त्यालाच म्हणायचं एक प्रेरणा. म्हणजे कर्म करण्यापूर्वी काहीतरी प्रेरणा ही होत असते. म्हणजे दृश्य स्वरूपात काही कृती घडण्यापूर्वी सूक्ष्म स्वरूपात मध्ये ती उदयामध्ये आलेली असते. अर्थात कर्म प्रत्यक्ष घडण्यापूर्वी ज्या निर्णयाप्रत आपण पोहोचतो ते कर्माचेच सूक्ष्म रूप असते. आपण बघू शकतो येतं तात्पर्यामध्ये या शब्दांमध्ये दिलेलं आहे की कर्म म्हणजे ती कृती प्रत्यक्ष घडण्यापूर्वी या ज्या निर्णयाप्रत आपण पोहोचतो, की आपण हा डिसिजन घेतो, आणि ते कर्माचे सूक्ष्म रूप असते. म्हणजे पहिल्यांदा एक प्रेरणा असते, प्रेरणेनंतर आपल्या मनामध्ये त्याचं चित्र निर्माण होतं, आणि प्रत्यक्षात ती कृती करण्यापूर्वी किंवा ती कृती करण्याच्या निर्णयाप्रत येण्यापूर्वी आपण जेव्हा पोहोचतो, निर्णयाप्रत येतो, तर ते कर्माचेच एक सूक्ष्म रूप असते. म्हणजे एक सटल लेवलला ती कृती आपल्या मनामध्ये आपण केलेली असते.
त्यानंतर कर्माचे रूपांतर मग क्रियेमध्ये घडून येते. आपल्याला तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की त्या कर्माचे रूपांतर मग त्या क्रिया प्रत्यक्षात शारीरिकरित्या करण्यामध्ये आपण आता आपण पाहिलं. तर इथं एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे इथं वाचल्याप्रमाणे की प्रथम मनुष्य काय करतो, प्रथम तो विचार करतो, विचार प्रक्रिया सुरू राहते. त्यानंतर तो अनुभव करतो की अरे हा अनुभव की घरच्यांना हे गोष्ट आवडेल, माझ्या घरच्यांना हा पदार्थ आवडतो, तो अनुभव आहे त्याचा. मग तो पहिल्यांदा तो विचार करतो, नंतर तो अनुभव करतो आणि नंतर तो इच्छा करतो की आता तो प्रेरणा घेतो त्या गोष्टीतून की मला ही गोष्ट मला असं असं करायचं, ही कृती मला करायची. या सगळ्या प्रक्रिया मनामध्ये सुरू असतात, ज्याला तात्पर्यामध्ये मनोवैज्ञानिक प्रक्रिया असं म्हटलेले. त्या त्या ज्या घडणाऱ्या गोष्टी असतात ना सगळ्या छोट्या 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 छोट्या, तर त्याला म्हणले मनोवैज्ञानिक प्रक्रिया. आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो की प्रेरणा, इन्स्पिरेशन, या गोष्टीला आपण प्रभुपाद या ठिकाणी म्हणतात की यालाच प्रेरणा असं म्हणतात. तर ही महत्वाची गोष्ट आणि समजून घेण्याची गोष्ट आपल्याला ही आहे मैत्रिणींनो, की ही जी प्रेरणा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, ह्या शास्त्रातून आली असली किंवा गुरु महाराजांच्या आदेशातून आली असली तर दोन्ही या समान, दोन्ही नाही समान समजण्यात येते. इथं महत्वाची गोष्ट ही आहे समजून घेण्याची की कुठलीही कृती पाठीमागे आपल्याला जर शास्त्राचा आधार असेल आणि शास्त्रातून प्रेरणा घेऊन आपण जर ती कृती करत असलो तर ते म्हणजे भक्तिमय कार्य अशा प्रकारचं आपण म्हणू शकतो. म्हणजे बघा आता विचार करा मैत्रिणींनो, ते जेव्हा तुम्ही भक्तीमध्ये नव्हता किंवा इस्कॉन मध्ये तुम्ही आलेला नव्हता किंवा तुम्ही या प्रकारचं ज्ञान जे इथं दिलेलं आहे ते भगवद्गीतेचं किंवा आपण जे लेक्चर्स ऐकतो मंदिरामध्ये येऊन, तर त्या प्रकारचं ज्ञान तुम्ही घेतलेलं नव्हतं इस्कॉन मध्ये येण्यापूर्वी. ते करण्यापूर्वी, येण्यापूर्वी तुम्ही कुकिंग करतच होता ना. म्हणजे जनरल जे लोक करतात त्याप्रमाणे तुम्ही कुकिंग करतच होता. त्याच्या पाठीमागे तुमची काय प्रेरणा होती की घरच्या लोकांना हा पदार्थ आवडतो म्हणून मी हे गोष्ट करते किंवा मला स्वतःला हा पदार्थ करायला आवडतो, ही प्रेरणा त्याच्या पाठीमागे होती. परंतु जेव्हा तुम्ही इस्कॉन मध्ये पाऊल टाकलं आणि जेव्हा तुम्हाला प्रभुपादांची भगवद्गीता जशी आहे तशी त्याच्या तात्पर्यामधून समजलं किंवा मैत्रिणींचे लेक्चर ऐकले किंवा मंदिरमध्ये येऊन तुम्ही सत्संगाला बसला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ही प्रेरणा मिळाली की जेव्हा आपण कुकिंग करतो तर ते भगवंताला दाखवलं पाहिजे, ते ते जे पदार्थ आहेत तर ते भगवंतांना त्याचं नैवेद्य दाखवून आपण ते स्वीकारलं पाहिजे, नाहीतर ते एक प्रकारची पापमय कृती होऊ शकते. हे जेव्हा ज्ञान तुम्ही घेतलं म्हणजे त्यावेळेला तुम्ही हे ज्ञान घेतलं, ज्ञाता तुम्ही झाला आणि हे सगळं करण्यामाग मग नंतर तुम्ही बिना लसणा कांद्याचं पदार्थ करून भगवंतांना ऑफर करायला लागला, तुळशीपत्र टाकायला लागला आणि ते पदार्थ मग तो जो प्रसाद आहे तर तो प्रसाद घरच्यांना द्यायला लागला. मग याच्यामध्ये काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये की ह्या ज्या प्रेरणा आहेत तर त्या शास्त्रातून आलेल्या आहेत तुमच्याकडं. त्याच्यामुळं तुमचं काय झालं, भक्तीमध्ये प्रगती व्हायला सुरुवात झाली आणि तुमची जी जीवनाची दिशा आहे ती योग्य दिशेने म्हणजे भगवंताच्या धामाकडे तुम्ही एक एक पाऊल एक एक पाऊल टाकण्यासाठी सुरुवात झालेली. कालच्या माताजींच्या लेक्चर मधून माताजींनी खूप छान प्रेरणादायी लेक्चर दिलं की छोट्या छोट्या कृतींमधून देखील आपण भगवंताची प्राप्ती कशी करू शकतो. प्रभुपादांच्या या प्रक्रियेवरतीचा जो विश्वास आहे आपला की एवढ्याशा छोट्याशा गोष्टींनी, जी गोष्ट आपण आधी पण करत होतो परंतु शास्त्रानुसार ती गोष्ट नसल्यामुळं त्याचं जे आपलं जे गंतव्यस्थान आहे ते आपलं चुकू शकत होतं. तर या गोष्टींवरून आपण हे समजून घेऊ शकतो जेव्हा आपण शास्त्रातून प्रेरणा घेतो, गुरु महाराजांच्या संतुष्टीसाठी आपण प्रेरणा घेतो आणि त्यांच्या त्या प्रेरणेतून आपण त्या प्रकारची कृती करण्याला पुढे सरसावतो किंवा त्या प्रकारची कृती आपल्या हातून घडते, तेव्हा निश्चितच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडायला सुरुवात होते आणि आपण आपली योग्य चेतना जी आहे की भगवंत हे आपले स्वामी आहेत, आपण त्यांचे शाश्वत दास आहोत. मग ही जी आपली हे आहे शाश्वत स्थिती आहे आणि भक्ती करणं आणि त्यांची सेवा करणं हे शाश्वत कार्य आहे आपलं. हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याकडून होतात तर त्या भक्तिमय क्रियामध्ये गणल्या जातात आणि आपलं जे गंतव्यस्थान आहे ते निश्चितच
एक भगवंताच्या धाम प्राप्तीकडे आपली वाटचाल, तो प्रवास आपला वेगाने सुरू होण्यासाठी मदत होते. म्हणून इथली जे महत्वाची जी गोष्ट आहे या श्लोकामधली, तर जी प्रेरणा आपण घेतोय ना, त्या प्रेरणेला खूप महत्व आहे. कारण आहे ना, ज्या प्रकारची आपण प्रेरणा घेऊ मैत्रिणींना, त्या प्रकारे आपण पुढची कृती करणार आहे. म्हणजे मानसिकरित्या आधी पहिल्यांदा ती मनामध्ये ती कृती होईल, त्याच्यानंतर प्रत्यक्षातरित्या ती गोष्ट आपल्याकडून, ते कार्य आपल्याकडून घडेल. हा, जसा विचार आपल्या करतो ना मैत्रिणींनो, तशी आपण कार्य करतो किंवा त्या प्रकारची कृती आपण करतो. आणि ज्या प्रकारची कृती आपण करतो, ज्या प्रकारचे कर्म आपण करत जातो पुढं पुढं, ते आपलं ना चारित्र्य बनत जातं. हा, आणि म्हणून साठी, आणि जसं आपलं चारित्र्य बनतं, जशा प्रकारचे कर्म आपण करतो तशा प्रकारच्या आपल्याला रिॲक्शन्स ह्या आपल्या ठरलेल्या असतात. म्हणजे कुठलीही क्षुल्लक गोष्ट जरी तुम्ही केली ना, तरी त्याची रिॲक्शन ही ठरलेली आहे. परंतु आपल्याला काय करायचंय, आपल्याला भक्तिमय क्रिया करायची. आपल्या त्याच कार्यांना आपल्याला भक्तिमय स्वरूप द्यायचंय. तर ते कसं द्यायचं हे गुरु महाराज आपल्याला शिकवतात, वरिष्ठ वैष्णव आपल्याला शिकवतात. आणि ती जी प्रक्रिया आहे बघा, बाकीच्या लोकांना आपल्यामध्ये काय फरक आहे, फक्त प्रेरणेचा फरक आहे. बाकीचे जे लोक आहेत भौतिक जगामध्ये जे जीवन जगतात, ते काय करतात, खातात पितात आणि कार्य करतात, पैसे कमवतात, या सगळ्या गोष्टी. आपले भक्त बघितले तर भक्त देखील याच प्रकारच्या, बाहेरून वरकरणी याच प्रकारच्या क्रिया करत असतात. परंतु त्यांच्या पाठीमागची जी प्रेरणा असते ती या शास्त्रांमधून असते. भगवद्गीतेमधील शास्त्रांसारख्या गोष्टीतून ते प्रेरणा घेतात, गुरु महाराजांच्याकडून श्रवण करतात, त्याच्यातून ते प्रेरणा घेतात आणि त्याच प्रकारच्या कृती त्यांच्याकडून घडत असतात. त्याच्यामुळं आपण बघतो की चौकामध्ये एखादा चौक असेल आणि त्या चौकामधून आपल्याला या डायरेक्शनने जायचं असेल, समजा डाव्या डायरेक्शनने जायचं असेल, तर आपण कोणाला तरी विचारलं की मला या या ठिकाणी जायचं, तर कुठल्या मार्गाने जायचं. आणि जर आपण तिथं कोणाला विचारलं नाही किंवा आपण जर मार्गदर्शन घेतलं नाही त्या ठिकाणी, तर आपलं थोडासा बदल करू शकतो आपण, पण आपलं गंतव्यस्थान आहे ना, ते पूर्णपणे चुकू शकतं. म्हणून भगवद्गीतेला जी मार्गदर्शन पत्रिका असं जे म्हटलं गेलंय ना, की मॅन्युअल आहे आपल्या जीवनामध्ये, आणि यांच्या प्रत्येक सूक्ष्म गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी भगवंत करत आहेत. की आपण जर प्रेरणा चुकीची घेतली आणि चुकीच्या स्रोताकडून जर आपण प्रेरणा घेतली, तर पूर्ण आपलं जे गंतव्यस्थान आहे, आपल्याला पोहोचायचं होतं कुठं आणि आपण पोहोचणार कुठं आहोत, हे आपलं गंतव्यस्थान देखील चुकू शकतं, थोड्याशा एका प्रेरणास्थान चुकीचं घेतल्यामुळे. म्हणून साठी मैत्रिणींना, आपण काय प्रेरणा घेतोय, कुठून प्रेरणा घेतोय, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि त्याच्या बाबतीमध्ये खूप आपण सावधानता बाळगली पाहिजे, हे या गीतेच्या आपल्याला या श्लोकामधून समजून येऊ शकतं. आणि इथं दिलंय की ज्यांच्यात, इथं दिले आपल्याला बघा, की ही प्रेरणा शास्त्रातून आली असली किंवा गुरु महाराजांच्या आदेशातून आली असली, तरी दोन्हींनाही समान समजण्यात येते. आणि ज्यावेळी प्रेरणा होते व करताही असतो, त्यावेळी इंद्रियांच्या मदतीने ज्यांच्यात कनेक्शन गेलं असेल बहुतेक त्यांचं, येतीलच. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आल्या सॉरी, आल्या ते माझ्या. रेंज रेंज गेल्यामुळे तसं झालं. सॉरी सॉरी. मग त्याची थोडं 5 मिनिटाचं राहायला घेऊ का, कंटिन्यू करू हो श्रीजी करा ना पूजा. माताजी, हो करा ना माताजी, करा. तर आपल्याला यातूनही ही गोष्ट
महत्वाची ही शिकण्यासारखी आहे की आपण जे प्रेरणा घेतो ती प्रेरणा कुठून घेत आहोत आणि त्याचप्रमाणे आपण जी कृती करत आहोत तर त्यासाठी योग्य मार्गदर्शन घेत आहोत का. तर या श्लोकातून हे बारीक सारी गोष्टी आपल्याला भगवंत या ठिकाणी सांगत आहेत. बघा, आपण तसा जर विचार केला, एक उदाहरणातून आपण हे समजून घेतलेलं आहे. परंतु प्रभुपादांना जेव्हा पहिल्यांदा प्रभुपाद त्यांच्या गुरु महाराजांना भेटले उलटा डांगा या ठिकाणी, तेव्हा प्रभुपादांना प्रेरणा काय होती की महात्मा गांधींकडून त्यांनी प्रेरणा घेतली होती आणि स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काही कृती करण्यासाठी त्यांची खूप तळमळ चाललेली होती. आणि जेव्हा त्यांनी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांना प्रणाम केला, आणि त्या ठिकाणी प्रणाम केल्यानंतर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांना म्हणाले की तुम्ही सुशिक्षित तरुण आहात, तर तुम्ही चैतन्य महाप्रभूंचा संदेश इंग्रजी भाषेमधून जगभरामध्ये का बरं प्रसारित करा, असा संदेश त्यांनी आपल्या श्रील प्रभुपादांना दिला, अभय बाबूंना. तर त्यावेळेला अभय बाबू त्यांना म्हणाले की इथं भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये, स्वातंत्र्याची चळवळ चालू आहे आणि अशा ठिकाणी तुमच्या चैतन्य महाप्रभूंचा संदेश कोण बरं ऐकणार, शंका त्यांनी व्यक्त केलेली दिसून येते तिथं. मग त्या ठिकाणी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी इतकं सुंदर त्यांना विवेचन केलं की स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा हे जे आहे राज्यकर्ते येतील आणि राज्यकर्ते जातील, परंतु भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा हा जो संदेश आहे, ही जी कृष्ण भावना आहे, तर ती जगभरामध्ये प्रसार करणं खूप गरजेचं आहे. आणि कारण या जगामध्ये कशाचीही कमतरता नाही, फक्त कमतरता आहे ती कृष्ण भावनेची आहे. त्याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये जे दुःख आहे तर त्याच्यामुळे ते कृष्ण भावनेच्या उणिवेमुळे जगभरामध्ये दुःख आहे. ही उणीव जेव्हा आपण भरून काढू आणि चैतन्य महाप्रभूंचा हा जो संदेश आहे भगवंताच्या नामस्मरणाचा किंवा हे जे उपदेश आहेत त्याचा प्रचार जेव्हा आपण करू, त्यावेळेला या जगामधलं खरं स्वातंत्र्य जे म्हणतो आपण की एका जीवात्म्याचं जे स्वातंत्र्य आहे, जीवात्म्याची जी मुक्ती आहे ती घडू शकते. आणि ही जेव्हा प्रेरणा प्रभुपादांनी घेतली, बघा आधीची प्रेरणा प्रभुपादांची काय होती की गांधींकडून घेतलेली होती, स्वातंत्र्य भारताला स्वातंत्र्य मिळावं याकरता त्यांची जी प्रेरणा होती त्यानुसार ते कृती करणार होते. पण जेव्हा गुरु महाराजांकडून म्हणजे भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांकडून जेव्हा हे वाक्य ऐकलं, म्हणजे शास्त्रानुसार होतं, भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाच्या आधारावरती ते शास्त्रानुसार बोलत होते आणि प्रभुपादांना प्रेरणा देत होते त्यांच्या कृतीसाठी. तर प्रभुपादांची ती जी इच्छा होती त्या इच्छेला कशा प्रकारचं वळण लागलं आणि ते प्रभुपादांनी स्वीकारल्यामुळं आज आपल्याला ही भगवद्गीता मिळालेली आहे आणि कृष्ण भावनामृताचं आंदोलनाचं जे अमृत आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येक कृतीमागची प्रेरणा काय आहे हे आपण नेहमी चेक केलं पाहिजे आणि त्यानुसार जर शास्त्रामधून ती प्रेरणा असेल किंवा आपण बघू शकतो की शास्त्रांच्या वाचनातून ती प्रेरणा आहे, किंवा आपण हे पण बघू शकतो की कुठल्या स्त्रोताकडून ही प्रेरणा आलेली आहे ज्यामुळे आपण हे आपलं कृती करणार आहोत, कर्म करणार आहोत, ज्याचा परिणाम आपल्यालाच पुढं भोगायला लागणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं की हनुमानजींना खूप मोठी शक्ती होती, परंतु ती शक्ती त्यांना ज्ञात नव्हती. तर त्या शक्तीचा उद्गम, त्या शक्तीला जागृत करणं हे काम जांबुवंतांनी केलं, म्हणून सीतामातेचा शोध लागलेला आपल्याला दिसून येतो. ते विसरून गेलेलं होतं. त्याचप्रमाणे एक जीवात्म्यामध्ये काय शक्ती आहे हे जाणून जर घ्यायचं असेल, जीवात्म्याची खरी अवस्था काय आहे आणि खरं त्याचं कर्म काय आहे, त्यांनी कुठल्या प्रकारची कृती केली पाहिजे, हे सगळं जाणून घ्यायचं असेल आणि भगवंत कोण आहेत अशा अनेक गोष्टी घडतायत की ह्या गोष्टीचे स्रोत कोण आहेत, माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या घटना का घडतायत, या सगळ्या गोष्टीचं जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला भगवद्गीता खूप चांगल्या प्रकारे मदत करते. ते ज्ञान आपल्याला मिळतं आणि योग्य स्रोताकडून जेव्हा आपण हे ज्ञान घेतो तेव्हा आपली कृती देखील योग्य प्रकारची असते. आणि आपल्याला ज्याप्रमाणे जांबुवंतांनी प्रेरणा दिल्यामुळे हनुमंतांना त्यांच्या शक्तीची जाणीव झाली, तशाच प्रकारचे एका साधारण जीवात्म्याला देखील त्यांच्या शक्तीची आणि प्रेम जे आहे भगवंताचं प्रेम प्राप्त करण्यासाठी आणि ते पुनर्जागृत करण्यासाठी आपण या कृष्ण भावना आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि ती जी प्रेरणा आहे ती चैतन्य महाप्रभू आपल्याला देत आहेत. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप
अगदी हृदयातून हे सगळं ऐकण्यासाठी, हे ज्ञान घेण्यासाठी उत्सुक असता. तर त्याच्यामुळं काही बोललं जात असेल, परंतु काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. आणि खूप खूप धन्यवाद. उद्याचा देखील श्लोक तुम्ही सगळ्यांनी ऐका आणि सगळ्यांनी हे ऐकून प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी पण देखील आपण एकमेकांसाठी प्रार्थना करू शकतो. तर थँक्यू सो मच. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, नसतील तर वेळ झालेला आहे त्याच्यामुळे आपण थांबू शकतो. तर थँक्यू सो मच. श्रीजी पूजा माताजी, तुम्हाला देखील धन्यवाद. थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू थँक्यू माताजी. म्हणजे खूप प्रेरणादायी प्रवचन होतं, कारण आहे ना याच्यामध्ये इतकं म्हणजे काही क्लिष्ट अशा गोष्टी होत्या, तर हो, तुम्ही त्या खूप अशा सोप्या करून म्हणजे सांगितल्यात. आणि म्हणजे तुम्ही खूप छान सांगितलं की जी प्रेरणा घेता त्याला महत्त्व आहे जास्त, आणि त्यानुसारच कृती घडते. आणि तुम्ही जी चैन सांगितली ना ती पण मला खूप आवडली, की आपण जीवनामध्ये कधी पण ही चैन आपण लक्षात ठेवली पाहिजे, की म्हणजे मनामध्ये असतं, नंतर प्रत्यक्षात येतं, नंतर विचार करतो, तशी कृती होते, आणि तसं चारित्र्य घडतं आणि तशी रिॲक्शन होते. ही जी पूर्ण हे आहे ना सायकल, की ती खूप महत्वाची आहे. त्यानुसार तुम्ही उदाहरणं पण खूप छान छान सांगितली. उलट्या रंगाचं ह्याच्यातली प्रभुपादांना कशी प्रेरणा मिळाली, हनुमानजींना कशी प्रेरणा मिळाली. थँक्यू माताजी. थँक्यू सो मच. थँक्यू हरी सो मच. बोल. हरे कृष्ण. कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता नक्कीच माताजी. छान सांगतील. मला वाटतं त्या त्या बाहेर पडल्या का? बाहेर गेले मला वाटतं. नक्की. हा. त्यांचं हे झालं असेल, डिस्कनेक्शन झालं असेल. 1-2 मिनिट आपण फक्त वाट बघू आणि मग लिव करूया. लेक्चर सगळं कसं भगवद्गीताला एक मॅन्युअल आहे, खूप छान समजून सांगितलं त्याने, खूप छान पद्धतीने. तरी बोल. कालचं लेक्चर मिस झालं माताजी माझं, जॉईनच होत नव्हते लवकर. हो का? तुमचं लेक्चर होतं ना? हा, 2 वाजता मी बरोबर जॉईन झाले. बऱ्याच वेळा ट्राय केला, हो कनेक्टच हो, नाही मलाच होत नव्हतं. मग पुन्हा दुसऱ्या लिंक नंतर मग हे झालं. लिंक नंतर मी पाहिलीच नाही ग्रुपवर, असं झालं. हा ना. श्रीजी पूजा माताजी, तुम्ही होस्ट आहात. हो, रेकॉर्डिंग बंद करून ठेवते तर माताजी येत नाहीत मला वाटतंय. हम्म. कारण आम्ही अच्छा. म्हटलं 5 मिनिटं फक्त वाट बघावं म्हटलं, त्यांचं अचानक डिस्कनेक्शन झालं होतं. ओके.